येणाऱ्या 22 जानेवारी 2024ला अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे। याच दिवशी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। जर तुम्ही अयोध्येला जात असाल तर तिथे श्रीराम मंदिरासोबतच काही महत्त्वपूर्ण स्थळांना भेट द्यायला विसरू नका। सप्तपुरीमध्ये हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायांची खूप महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळे आहेत। इथे भारतीय धर्माचे काही स्मारक, मंदिरं, पवित्र स्थळे आहेत। श्रीराम मंदिरासोबतच या स्थळांचे पण दर्शन घ्या। अयोध्या घाट मित्रहो, अयोध्या ही घाट आणि मंदिरासाठी प्रसिद्ध नगरी आहे। शरयू नदीच्या काठावर अयोध्या नगरी वसलेली आहे। शरयू नदीच्या काठी 14 प्रमुख घाट आहेत। यात गुप्तद्वार घाट किंवा गुप्तार घाट, कैकई घाट, कौशल्या घाट, पापमोचन घाट, लक्ष्मण घाट इत्यादी घाट विशेष उल्लेखनीय आहे। हनुमान मंदिर किंवा हनुमानगडी मित्रहो, अयोध्येच्या मध्यभागी हनुमानगडीमध्ये रामभक्त हनुमानजी यांचे अतिविशाल मंदिर आहे। असे म्हणतात की या हनुमानगडीचे दर्शन घेतल्याशिवाय राम जन्मभूमीचे दर्शनाचा फल प्राप्त होत नाही। दंत धावन कुंड मित्रहो, हनुमानगडीमध्येच दंत धावन कुंड आहे, जेथे प्रभू श्रीराम आपल्या दातांची स्वच्छता करायचे। यालाच राम दौतोन असे देखील म्हणतात। कनक भवन मंदिर मित्रहो, अयोध्यामध्ये कनक भवन मंदिर पण बघण्यासारखे आहे, जेथे श्रीराम आणि जानकीची अतिसुंदर मूर्ती ठेवलेली आहे। राजा दशरथ यांचा महाल मित्रहो, अयोध्यामध्ये राजा दशरथ यांचा महाल खूप प्राचीन आणि अतिविशाल आहे। येथे रात्रीची आरती दर्शनीय असते। भगवान ऋषभदेव यांची जन्मस्थळी मित्रहो, अयोध्यामध्ये एक दिगंबर जैन मंदिर आहे, जेथे ऋषभदेवजी यांचा जन्म झाला होता। अयोध्यामध्ये आदिनाथ व्यतिरिक्त अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ आणि अनंतनाथ यांचा जन्म झाला होता। त्यांच्या जन्मस्थळावर पण मंदिर बनलेले आहे आणि हे आवर्जून पाहिले पाहिजे। बौद्ध स्थळ मित्रहो, अयोध्येच्या मणिपर्वतावर बौद्ध स्तूपाचे काही अवशेष आहेत। असे म्हणतात की भगवान बुद्धांची प्रमुख उपासिका विशाखा हिने बुद्धाच्या सानिध्यात अयोध्यामध्ये धम्मची शिक्षा घेतली होती। याच्या स्मृतीस्वरूप म्हणून विशाखाने अयोध्यामध्ये मणिपर्वताच्या जवळ बौद्ध विहाराची स्थापना केली। असे म्हणतात की बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर या विहारात बुद्धांचे दात ठेवले होते। नंदीग्राम मित्रहो, अयोध्यापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर नंदीग्राम तीर्थ आहे, जेथे राहून भरताने राज्य केले होते। तसेच तिथे भरतकुंड सरोवर आणि भरताचे मंदिर देखील आहे। श्री ब्रह्मकुंड अयोध्यामध्ये असलेले गुरुद्वारा ब्रह्मकुंड साहिब यांच्या दर्शनासाठी देश आणि जगाच्या सर्व ठिकाणावरून शीख भाविक येत असतात। असे म्हणतात की शीख समुदायाचे पहिले गुरु नानकदेव, 9वे गुरु तेग बहादूर आणि 10वे गुरु गोविंद सिंह यांनी गुरुद्वारा ब्रह्मकुंड येथे ध्यान केले होते। पौराणिक कथानुसार भगवान ब्रह्मा यांनी येथे 5000 वर्षापर्यंत तपस्या केली होती। गुरुद्वारा ब्रह्मकुंडमध्ये असलेले गुरु गोविंद सिंहजी अयोध्येला आलेल्या कथांशी जोडलेली चित्रे आणि दुसरीकडे त्यांची निहंग सेनाची शस्त्रे पण स्थापित आहे, ज्यांच्या बळावर त्यांनी मुघलांच्या सेनेपासून राम जन्मभूमीचे रक्षणासाठी युद्ध केले होते। मित्रो, याचबरोबर अयोध्येच्या आसपास अजूनही भरपूर स्थळे आहेत। तेव्हा आपण जर अयोध्येला जाणारच असाल तर ही स्थळे मात्र आवर्जून नक्की पहा, आनंदच प्राप्त होईल। जय श्रीराम।